मी बनवलेल्या इडल्यांनी मला पहिल्यांदा धोका दिला आहे. ते कसं तर सांगते चला. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी इडलीचं पीठ संध्याकाळी बारीक करून भिजत ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर पीठ अजिबात फुललेलंच नव्हतं. आता काय मिस्टेक झाली होती काय नाही, पहिल्यांदाच असं झालं होतं बरं का. आता जास्त मी इडल्या कधी करायला जात नाही, इडल्या आंबोळी, कारण की त्याचा पसारा घाट एवढा असतोय ना, ज्या दिवशी स्वयंपाक नसतोय खाण्याची इच्छा होईल तेव्हाच करते बरं का. आता मागच्या वेळेस मी कधी केलेलं ते पण आठवत नव्हतं. चला असू दे करूया म्हटलं. आणि पीठ फुलं नसल्यामुळे मला वाटत होतं की इडल्या पण तशाच होणार, पण तशाच झाल्या होत्या बरं का. तर इडल्यांकडे बघून तर वाटत होतं की इडली माझी रुसल्यासारखी दिसत होती आणि तिला इच्छाच नव्हती बरं का फुगायची. आता का रुसली होती काय माहिती, बहुतेक आता खूप दिवसांनी केल्यामुळे रुसली असणार. आता ही कोणाला आवडो किंवा न आवडो, माझ्या शिवला तर भरपूर आवडलेली होती. आता नाहीला जर मला पण ती संपवावी लागणार होती. आता ना ह्याच्यात काय मिस्टेक झाली होती माहिती नव्हती. माहिती असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, म्हणजे पुढच्या वेळेस तरी असं काही होणार नाही. आता इडलीला ऑप्शन होता मला आंबोळीचा, त्याची तयारी केली. आंबोळी करायला गेली तर मी ना चपाती करून आंबोळीचा तवाची वाट लावलेली होती. आता त्यामुळे मला ना चपातीच्या तव्यामध्येच करावं लागणार होतं. त्यासाठी ना मी एक रील बघितली होती, म्हणजे तव्यामध्ये जर आंबोळी येत नसेल ना, गरम तव्यात ना मीठ घासायचं आणि त्यानंतर ट्राय करायचं ना. असं मी याच्या आधी 2-3 वेळा ट्राय पण केलं होतं आणि खरंच हे वर्क होतं. तुमचं पण असं होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, चांगले होतात बरं का. आता झटपट पटापटमध्ये मी भरपूर अशा आंबोळ्या करून घेतल्या आणि मस्त असे एन्जॉय केल्या. मी 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र केलेला आहे. दुसऱ्या दिवशी ना आमच्या पार्थचा बर्थडे होता. संध्याकाळी मी छोटंसं सेलिब्रेशन करणार होतो. आता पार्थचे आईबाबा तर ह्या बर्थडेला नव्हते. आता पुढच्या 5 वर्षाचे कंप्लीट होतात ना, तो बर्थडे आम्ही मोठा करणार होतो. त्यासाठी आम्ही छोटासा केक काढला होता आणि केक कट करायच्या आधीची तर अशी मस्ती मुलांची चालू होती. आम्ही डीजेला गाणी लावली होती, मस्त अशी ती एन्जॉय करत होती आणि त्यांना बघून आमचा पण एन्जॉय होत होता. त्याच्यानंतर मग टायमिंग झालं, केक कटिंगचं टायमिंग झालं होतं. मस्त असं पार्थसोबत ना शिवचं पण सगळ्यांनी औक्षण करून घेतलं. आता शेजारचे आमचे जे शेजारी आहेत ना 4 घरं, त्यांच्यातल्या सर्वांना बोलवून घेतलं होतं. मस्त आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं बरं का. त्याच्यानंतर केक कटिंग करून सगळ्यांना खाऊ दिला. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.